वातावरणामुळे खरं तर या भागामध्ये काही गडबड गोंधळ होईल असं काही वाटलं नव्हतं. आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवरायांच्या जन्मामुळे पावन झालेल्या शिवसेनेच्या या पवित्र शिवनेरीच्या या पवित्र भूमीमध्ये सर्व शिवसैनिक जाग्यावर राहणार याची खात्री असल्यामुळे इथेही काही होणार नाही असं वाटलं. राजकारण समर्थपणे पेळण्यास पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे समर्थ आहेत की नाही? शिवसेनेला धक्के काही नवीन नाही आहेत. जन्मापासून संघर्ष करत आलोय आपण. मुळात संघर्षातनंच या शिवसेनेचे जन्म झालेला आहे. आंदोलनातनं जन्म झालेला आहे. चळवळीतनं जन्म झालेला आहे. आणि सत्तेवर कधी आलो आपण? 1966 साली जन्म झाला होता. 95 साली सत्तेवर. 29 वर्षाच्या संघर्षानंतर बाळासाहेब 90 सालापासून सांगायचे की या काँग्रेसवाल्यांना, म्हणजे त्यावेळेला लाल दिवा त्यांच्याकडे होता, या लाल दिवेवाल्यांना मी या लाल दिव्याच्या गाडीतनं उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि 90 साली थोडक्यात आपली सत्ता गेली. 95ला ते चमत्कार बाळासाहेबांनी घडवून आणला. पण त्याच्यानंतरही धक्के झाले नाहीत का? छगन भुजबळ सोडून त्या अगोदर गेले होते 92 साली. आणि म्हणून 3 वर्षांनी एक घाण गेली असं समजून 95 साली झोपेने सत्तेवर आणलं. नारायण राणे गेले, पुन्हा 10-12 आमदार घेऊन. राज ठाकरे गेले. पण जेव्हा जेव्हा अशा तऱ्हेचे धक्के मिळाले शिवसेनेला, तेव्हा तेव्हा त्याच उत्स्फूर्तपणे उफाळून शिवसेना वर आली. मगाचपासून जो काय उल्लेख होतो की आपण ह्याच्याबरोबर का गेलो, त्याच्याबरोबर का गेलो, का जातोय, चौधरी स्पष्ट बोलला की शेवटी आदेशाचा, शिवसेना ही संघटनाच मुळात आदेशाला मानणारी संघटना. बाळासाहेबांनी त्यावेळेला युती का केली भाजपशी? तर हिंदुत्वाच्या दृष्टिकोनात केली. पण त्या 25-30 वर्षाच्या काळामध्ये उद्धव साहेबांनी वारंवार तुम्हालाही सर्वांना सांगितलेलं आहे, शिवसेनेकडे ती भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की ह्या 25 वर्षाच्या काळामध्ये, युतीच्या काळामध्ये शिवसेनेला कुजवण्याचं काम ह्या लोकांनी केलं. शिवसेनेच्या पाठीत वारंवार वार करण्याचं काम केलेलं आहे. त्यातून तर जेव्हा आपण 2000 मला वाटतं 14ला युती नव्हती, त्यावेळेला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्याही वेळेला आता शिवसेना काही येत नाही युती तोडल्यावर. म्हणजे तेव्हा तर घमेंडीने खडसे म्हणाले होते की आम्ही युती तोडली. आणि तिथे दिल्लीतच ते शिजलं होतं की बाळासाहेब गेलेत ना, 12ला बाळासाहेब गेले, आता काय ह्यांच्या नेतृत्वावर काय जनता ह्यांना मतदान करणार नाही. पण एकटे उद्धव साहेब त्यावेळेला खंबीरपणे उभे राहिले. या महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला शिवसेना संपवायसाठी पंतप्रधानांनी त्या ठिकाणी 29 सभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये कुठला पंतप्रधान एखाद्या राज्यामध्ये एखाद दुसरी 2-3 ठिकाणी घेतो, पण 29 किंवा 27 सभा घेतल्या होत्या आणि पूर्ण
मंत्रिमंडळ म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ पण आलं होतं आणि मुख्यमंत्री, गोव्याचे मुख्यमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सर्वजण शिवसेना संपवायसाठी या ठिकाणी आले होते आपापल्या समाजाला भेटण्यासाठी. पण तरीही त्यावेळेला उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली एकटा माणूस लढत होता. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. 63 आमदार निवडून आले. लक्षात ठेवा, 63. हे नेतृत्व आहे आपलं उद्धव साहेबांचं. पण तेव्हा रिअलाइज झालं की यांनी 25 वर्षात आपल्याला सातत्याने आपल्या पाठीत खंजीर टोचून अपक्ष उभे करून आपले आमदार कमी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. 19ला ही तेच केलं. त्याने लोकसभेमध्ये सत्ता येणार नाही हे जेव्हा लक्षात आलं, अख्ख्या हिंदुस्थानामध्ये चर्चा होती की आता पुन्हा भाजप सत्तेवर येत नाही म्हणून 19ला, त्यावेळेला ते उद्धव साहेबांच्या पायाशी आले. 19ला अमित शहा तेव्हा मातोश्रीवर आला होता आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यावेळेला काही ठरलं. हे उद्धव साहेबांनी वारंवार सांगितलेलं आहे की अर्धी जबाबदारी विधानसभेची दिली जाईल आणि लोकसभेला युती करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपले 18 खासदार आले, त्यांचे आले काही खासदार आणि त्या ताकदीवरती ते पुन्हा केंद्र सरकार उभं राहील. म्हणजे सत्तेसाठी शिवसेनेचा वापर करायचा. आणि 19ला काय केलं, युतीचं नाटक केलं आणि 40 ठिकाणी त्यांनी अपक्ष उभे केले. त्यांना ताकद दिली. तुमच्या जुन्नर मध्ये पण त्या ठिकाणी ताकद दिली गेली शिवसेनेचा उमेदवार पाहण्यासाठी. सर्व ठिकाणी खेडमध्ये तेच केलं. महाराष्ट्रामध्ये 40 ठिकाणी आपले 40 आमदार पाडले गेले. पैसा ओतून जाणीवपूर्वक की ह्यांचे जास्त आले नाही पाहिजेत निवडून. शिवसेनेचे येण्याची शक्यता होती. 100च्या वर शिवसेना त्या ठिकाणी निवडून येणार होती. लक्षात आल्यावर त्यांना रिपोर्ट मिळाला, कारण मुख्यमंत्री तेच होते फडणवीस, मी पुन्हा येणार म्हणणारे. आणि म्हणून ठिकठिकाणी त्यांनी अपक्ष उभे केले. पैसा त्यांना करोडो रुपये त्यांना दिले आणि त्या ठिकाणी पाडण्याचं कुकर्म त्यांनी केलं. वारंवार शिवसेना संपवण्यासाठी त्यांनी प्रयत्न वर्षानुवर्ष करायचे. आणि पुन्हा आम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांच्या बरोबर जायचं. मान्य आहे का तुम्हाला हे जे त्यांच्या बरोबर न जाणं हे तुम्हाला अमान्य आहे? ही कारणं होती न जाण्यामध्ये बीजेपी बरोबर. आणि प्राप्त परिस्थितीमध्ये जेव्हा अजित पवारांनी त्यांच्याशी साठवणूक केलेलं त्यांना चाललं ना, 3 दिवसाचे काय मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री झाले ते. पण दरम्यानच्या काळात ह्या बीजेपीला धडा शिकवायलाच पाहिजे. यांच्याशी युती केली तर गेल्या 5 वर्षात काय वागणूक दिली होती? 19 ते 14 पासून 19 पर्यंत काय वागणूक दिली होती हो आपल्याला? आपण सत्तेत होतो ना त्यांच्या बरोबर. उपमुख्यमंत्रीपद दिलं आपल्याला, फालतू खाती दिली, एकालाही कुठले अधिकार नव्हते. आणि वारंवार काही वेळेला आमदारांना त्यांना जे आवश्यक होतं ते दिलं का? आपल्या मंत्र्यांना अधिकार नाहीत, आपल्या आमदारांना कुठलाही विकास निधी नाही, हे त्याही वेळेला घडलं होतं बीजेपीच्या सरकारमध्ये. आणि शेवटी संपवायचं काम जेव्हा करण्याचा प्रयत्न केला 19 मध्ये, आणि म्हणून त्रिशंकू जेव्हा झाली तेव्हा आता उद्धव साहेबांनी ठरवलं की ह्यांना आता धडा शिकवणं. ह्यांना ज्यांच्याबरोबर पुन्हा जर सत्तेत गेलो तर पुन्हा एकदा आपल्याला त्याच युतीच्या राजकारणामध्ये जे घडलं तेच पुन्हा घडायला लागणार. पुन्हा दुय्यम वागणूक, अपमानास्पद वागणूक, किती काळ हिंदुत्वाच्या नावाने अपमानास्पद वागणूक सहन करायची. आणि त्यातून जे काय राजकारण झालं धडा शिकवण्यासाठी, कोणाला आवड होती का? उद्धव साहेबांना आवड होती? त्यांना त्यांची युती आवड नव्हती.
स्वबळाचा नारा तर त्यांनी 10 वर्षापूर्वीच दिला होता. आठवत असेल तुम्हाला की शिबिर तुम्हाला आठवत असेल शिवसेनेचं तर स्वतःच्या बळावर निवडून आणण्यासाठी तुम्ही ताकद उभी करा हे प्रत्येक वेळेला ते सांगत होते जिल्हा प्रमुखांना. तुमच्याही कित्येक मेळाव्यामध्ये ह्या बाबतीत मी बोललेलो आहे. जुन्नरच्या पण स्वबळाचा वापर करा, स्वबळ उभं करा. मला आवड नाहीये कोणाबरोबर जाण्याची. कुबड्या घेऊन चालायला काय मजा येते का? मग ती कुबडी टाकून ही कुबडी घ्यायला का लागली? किती काळ अपमानास्पद वागणूक सहन करायची? किती काळ दुय्यम वागणूक सहन करायची? आणि म्हणून त्यातून मग तुम्हाला शिवसेनेला मुख्यमंत्री पद देतो आम्ही, तुम्हाला बाहेरूनही सहकार्य करायला ते तयार. पण ह्यांना जर धडा शिकवायचा असेल की सर्व पक्षांना संपवायचं, शिवसेनेला तर संपवायचं, ते अगदी त्यांनी मनाशी ठरवलेलंच होतं बाळासाहेब गेल्यापासून. आणि म्हणून हे राजकारण घडलं. लक्षात ठेवा, पक्षप्रमुखांना आवड नव्हती राष्ट्रवादी बरोबर किंवा काँग्रेस बरोबर जाण्याची. एक गोष्ट खरी आहे, तुम्ही म्हणता ते मुख्यमंत्री पक्षप्रमुख झाल्यानंतर पक्षाकडे दुर्लक्ष. पण त्या महाराष्ट्राचा कारभार करण्यात गुंतलेले होते. कोरोनाच्या काळात 2 वर्ष गेली. कोरोनामध्ये महाराष्ट्राला कोणी वाचवलं? अख्ख्या हिंदुस्थानातच नव्हे, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा बोलबाला झाला होता. लक्षात ठेवा, असा मुख्यमंत्री झाला नाही. खऱ्या अर्थाने जनतेला महाराष्ट्राच्या कोणी वाचवलं असेल, महाराष्ट्राचं नाही, महाराष्ट्राबाहेरून आलेल्या कामगारांना असो, मजुरांना असो, ताकद दिली त्यांना, जगायला त्यांना लावलं. तुम्हाला आम्हाला जगवलं उद्धव साहेबांच्या त्या नियोजनबद्ध कारभारामुळे ना. तरी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो पहिला निर्णय तोच झाला होता ना, महाराष्ट्राच्या हिताचा, शेतकऱ्यांच्या हिताचा. कारभार चांगला चालला होता. पण त्या काळामध्ये गेल्या 5-10 वर्षाच्या काळामध्ये या भाजपने प्रत्येक विरोधी राज्यामध्ये स्थानिक सरकार पाडण्याचंच काम केलं ना. 5-6 ठिकाणी तर पाडली राज्य त्यांनी. आणि हे महाराष्ट्राचं त्यांना सलत होतो डोळ्यामध्ये. महाराष्ट्र राज्य सलत होतो की शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, आपल्या नाकावर टिचून झाला. या महाराष्ट्रात जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी वाव मिळणार नाही किंवा चांगल्या प्रकारे आपला पक्ष वाढू शकत नाही. कारण तळागाळातला हा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांची बांधिलकी राखतो, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची बांधिलकी राखतो. तो आपल्याला ह्या ठिकाणी मोठं होऊन देणार नाही. म्हणून आधी शिवसेना संपवण्याचं काम केलं पाहिजे. त्याच्यातून हे षडयंत्र सुरू झालं. आजचा खेळ चालू नाही, गेले 1-2 वर्षात त्याचीच चाचपणी करत होतंय. आणि म्हणून त्यातून मग ईडी सीडी काय ते राजकारण सुरू झालं. पण उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वतःकडे काय ठेवलं नाही. पत्रकारांना तर चांगलं माहिती आहे, नगर विकास खाते मुख्यमंत्र्याशिवाय कोणाकडे असतं का हो? आतापर्यंत गेल्या 50 वर्षाच्या काळामध्ये पत्रकारांना मी विचारतो, नगर विकास खाते कायम मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवतात. मलिदा देणारं ते खातं आहे असं समजलं जातं. पण तेही खातं या गद्दार माणसाकडे त्याने दिलं होतं विश्वासाने. नाव घेणार नाही मी, आम्हाला तिटकारा येतो गद्दारांचं नाव घ्यायला. उद्धव साहेबांची अपेक्षा होते की त्या खात्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेल्या मंत्रीच्या अधिकाराच्या माध्यमातून हे जे मंत्री जे गेलेत ना, त्या माध्यमातून माझ्या शिवसेनेला जपा. माझ्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा त्यांना विकास निधी द्या. मग 5-25 काय कुठले ते 15-25 काय असं 25-15 काय 29-13 30-54
जे म्हणून जे काय देता येईल शेतकरी जिल्हा प्रमुखाच्या माध्यमातून तालुका प्रमुखांच्या माध्यमातून विकास निधी द्या असे त्यांना आदेश दिलेले होते माऊली साहेब. स्वतःकडे अधिकार न घेता तुम्ही करा हे सर्व. आता त्यांनी सुरू केलं होतं तेही जाणीवपूर्वक त्यांनी केलं होतं. 6 महिन्यापूर्वी आता 1-1 कोटी रुपये जिल्हा प्रमुखांना त्या ठिकाणी त्यांनी जे प्रस्ताव दिले त्याच्या माध्यमातून दिले होते. आणखी 2-2 कोटी द्यायला साहेबांनी पण सांगितले होते. त्यांच्या प्रस्ताव जे असतील गरिबांच्यासाठी किंवा ज्या काही योजना असतील त्याला पुरवठा करा. आता ते म्हणतात मी दिले. म्हणजे तुम्हाला उद्धव साहेबांनी अधिकार दिले, खातं दिलं, ते त्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करायला सांगितलं तर जनतेची सेवा मीच केली. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जेव्हा हे आपण करतोय हे क्रेडिट गद्दारी करण्यासाठीच हे केलं ना तुम्ही. आमदारांना जपलं असं ते म्हणतात ह्या माध्यमातूनच ना. मिंदे झाले आणि त्यातून ज्यांना मिळाले तेच गद्दार झाले. ज्यांना जे मिळालं, जे अपेक्षित नव्हतं ते मिळालं, त्यांना पोटं भरले तेच गद्दार झाले. एवढं कमवलं की गेल्या 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये ईडी का तुमच्याच मागे लागली? यांच्याही मागे लागणार होती म्हणून पळाले. बघा ईडी वालेच सर्व गेलेत की नाही. आणि ज्यांची पोटं भरलेली दिसली त्यांना सांगण्यात आलं हे तुझं प्रकरण आहे आमच्याकडे, बोला येत आहे की नाही. या अशा गोष्टी घडल्या. तो विचार करायची गरज नाही. साहेब पुरून होणार आहेत ह्या सर्व गोष्टीला. साहेब तर प्रत्येक बैठकीमध्ये सांगतात की मी 1966 साल समजतोय. शिवसेना जेव्हा जन्माला आली तेव्हा काय नव्हतं शिवसेनेकडे. नाही नगरसेवक होते, नाही आमदार होते, नाही खासदार होते, कोण नव्हतं. तरीही शिवसेना मोठी झाली, कालांतराने सत्तेवर पण आली. शून्यातून विश्व निर्माण करण्याची किमया शिवसेनेकडे आहे. बाळासाहेबांकडे ती होती, उद्धव साहेबांकडे ती आहे. राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याचं सामर्थ्य या शिवसेनेमध्ये आहे. फक्त उद्धव साहेब बोलले मला माझ्या शिवसैनिकांची साथ मिळाली ना तर पुन्हा एकदा हे मंदिर, भव्य मंदिर जे उभं राहिलेलं आहे शिवसेनेचं, ते उभं केल्याशिवाय मी राहणार नाही. ही त्यांच्याकडे उमेद आहे. तुमच्याकडे आहे का? किती जणांकडे आहे? हो, ही उमेद पाहिजे. या उमेदीच ही तुमची उमेदच मी बघायला आलोय आज. शिवसैनिक डळमळीत झालेला नाही हे बघायला आलोय. आणि काल दिसलं. खरं तर त्यांचा उल्लेख मला करायचा नव्हता, पण सुनील तू बोललास ते बरोबर बोललास. या जुन्नरमध्ये शिवसेना काय नवीन आहे का? 2 आमदार दिलेले होते ना. जेव्हा तुम्ही कुठे होता, तो खासदार कुठे होतात तुम्ही? राष्ट्रवादीमध्ये केर काढत होते. केर काय किंमत नव्हती त्यांना. काय किंमत नव्हती. वळसे पाटील तर त्यांच्याकडनं झाडू मारून घेत होते. आम्ही चुकलो खरं तर. सचिन नाईक साहेब मीच तेव्हा संपर्क प्रमुख होतो. खरं आहे ते. माझ्या मीटिंग झाल्या त्यांच्या. आणि म्हटलं आता या राष्ट्रवादीला ठेचायचं आहे तर कोणी घेत आहे आपल्याकडे ते घेऊया. बघा कसे फसले जातो राष्ट्रवादी बरोबर गेल्यावर, असं तुम्हीच म्हणता ना. आले बरं. त्याच्या अगोदर 5 वर्ष हा खेळ लोकसभा मतदारसंघ आम्ही पिंजून काढत होतो. 5 वर्ष मी तुमच्या जुन्नरच्या डोंगर कपारीपर्यंत, आंबेगावच्या डोंगर कपारीपर्यंत
आदिवासी पाड्यापर्यंत मी फिरलेलो आहे. खेडमध्ये विकास निधी दिलेला आहे त्यावेळेला मी आमदार असताना. तिथे गावोगाव फिरलेलो आहे. तिथे मुळशीमध्ये तर आमदार आपण निवडून आणला, काय शरद ढमाले वगैरे, हे सर्व त्यावेळेला पिंजून काढून वातावरण निर्मिती केलेले होते. तुम्ही कुठे होता? तो आंबेगावच्या पलीकडे होतात का? आंबेगावच्या पलीकडे काय तुमचं नाव निशाणी होती का? शिवसेनेच्या जीवावर तुम्ही निवडून आला होता 2004 साली. रानोमाळ फिरलेलो आहे आम्ही त्यावेळेचा शिवसैनिक. तर आदेशाचा मानकरी काय, तुम्ही जो आदेश द्याल तो. बाळासाहेबांची एक सभा झाली खेडमध्ये, हो चाकणला. काल खेडमध्ये आम्ही होतो. मी त्यांना मानाचा मुजरा केला. तुमच्यामुळे फक्त खेड तालुक्याने 30,000चा त्यावेळेला लीड दिला होता, म्हणून तुम्ही 19,000ने निवडून आला होता 2004 साली. बाळासाहेबांची जी अफाट सभा झाली त्या एका सभेवर सर्व वातावरण पालटलं आणि त्या ठिकाणी प्रचंड मतदान झालं. ही शिवसेनेची किमया आहे, लक्षात ठेवा. तुमच्या आंबेगाव मध्ये पण मायनस होतो त्याही वेळेला 2004 साली. सर्व ठिकाणी मायनस होता, फक्त खेड मधून त्या ठिकाणी प्रचंड मतदान झालं आणि आपण सर्व त्या ठिकाणी भरून काढला तो बॅकलॉग. काय सांगता तुम्ही? माझी पाठ दुखत असतो, मला डायबिट असतं, मी गावोगावी हिंडतो, अमुक हिंडतो. काय झालं नाटकीपणा. आणि आता काय सांगतायत? मी जनतेचा विकास निधी आणण्यासाठी गेलो, असंच बोलले ना ते, विकास निधी आणण्यासाठी. अरे तुम्ही 15 वर्ष लोकसभेचे खासदार होता, तुमचा विकास निधीचा एकदा हिशोब द्याच तुम्ही. 15 वर्ष किती तुम्हाला आहे विकास निधी? वर्षाला 5 कोटीच्या वर, कदाचित आता जास्तही असू शकेल. काढा ना हिशोब. केंद्रामध्ये त्या ठिकाणी भाजपचं सरकार असताना तुम्ही तुमचे उद्योग किती वाढवले त्याचाही हिशोब एकदा द्या. संघटनेचा भला करायच्या ऐवजी सुनील तू बोललास ते बरोबर आहे, यांनी स्वतःची आढळराव सेना सुरू केली. चांगले चांगले कार्यकर्ते त्यांनी बर्बाद करून टाकले. या जुन्नर मधले असतील, आंबेगाव मधले असतील, खेड मधले असतील. कोणाला वर येऊन दिलं नाही, कोणाला. धुही माजवली कार्यकर्त्यांमध्ये. स्वतःची आढळराव सेना उभी करण्यासाठी एकमेकांमध्ये वाद निर्माण केले. जुन्नर मध्ये आमदार येऊन दिला नाही, आंबेगाव मध्ये तर त्याची बायको पडली तरी त्याला लाज नाही. चांगल्या कार्यकर्त्याला तिकीट मिळत होतं. आता ते सूरज बोर आत्ताच गेले इकडनं. त्याला एबी फॉर्म दिलेला होता, तो काढून घ्यायला लावला, बायकोला उभी केली. काय राहिलं तिचं? नाक कापलं गेलं ना त्यांनी त्याच. खेड मधून हे खंडे पराडला पाडलं, त्या ठाकूरला उभा करून. ज्याने आयुष्य घालवली शिवसेनेमध्ये, शिवसेना मोठी करण्यासाठी कसली अपेक्षा न ठेवता अशा लोकांना त्यांनी संपवलं. लक्षात ठेवा. स्वतःची एकच वादा. तिथे काल खेडमध्ये पण म्हणाले कोणतरी, दादा आता म्हणू नका, गद्दार दादा म्हणा. अरे काय जे शिवसैनिक तुम्हाला मानत होते, काय तुम्हाला डोक्यावर घेतलं त्याने, तुमची इज्जत करत होते, आताही तुम्ही घाणेरडा वागत असताना, संघटनेच्या विरोधात वागत असतानाही तुमचा मान राखत होते. का तर मी तर प्रत्येक मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी सांगत होतो की शिवाजीराव आम्हाला तुम्हाला पुन्हा एकदा निवडून आणायचं, आढळराव तुम्हाला निवडून आणायचं, आम्हाला तुम्हाला खासदार म्हणून बघायचं आहे, तुम्ही कितीही वाईट वागा, कारण आम्हाला शिवसेनेचा खासदार पुन्हा आणायचा, असं वारंवार सांगत होतो. गेल्या त्यांची मानसिकता माहित होती आम्हाला, हे राहणार नाही त्याच्यामध्ये आपल्या बरोबर. 2 वर्षातील चर्चा पण आहे की हे बीजेपी बरोबर जाणार आहेत, कारण तिकडे ह्याचा खासदार आहे ना राष्ट्रवादीचा. प्रत्येक मेळाव्यात ते बोलत होते उद्या आमचं काय होणार, प्रत्येक आमचं काय होणार. म्हणजे स्वतःचीच चिंता होती, जनतेची चिंता नव्हती.
पण ह्या राजकारणात आता जाऊन द्या, ते त्यांच्या कर्माने मरणार आहेत, कर्मानेच मरणार आहेत. फार मोठी चूक केली त्यांनी. खरं तर त्यांची हकालपट्टी पहिल्यांदा झाली होती, ती बरोबर होती. ही जनतेचे अनेक फोन आले, अनेक मेसेज आले, योग्य निर्णय घेतला. आणि पुन्हा एकदा साहेबांना कळवळा आला. साहेब आमचे एवढे भोळे आहेत ना. फोन गेला रात्री, ह्यांचा फोन गेला, ते सांगतात साहेबांचा फोन आला मला, यांचा फोन गेला. मग साहेबांना काय सांगितलं असेल त्यांनी, साहेबांनी दुसऱ्या दिवशी परत लगेच त्यांना घेतलं, रद्द केलं. पण हा बेईमान माणूसच आहे हे मला चांगलं माहित होतं, कारण मी त्यांना निवडून पहिल्यांदा आणण्यासाठी जे जे काही केलं होतं ते विसरून त्यांनी माझ्याही तक्रारी केल्या होत्या. त्यांच्याकडे तर काय बोलले त्यांना माहिती. सगळ्या संपर्क करून काढले उभे चांदपुडे प्रश्न तो नाही. स्वतःला मोठं करण्यासाठी त्यांनी काय राजकारण, अरे वैरी कोण आहे तुमचा ते तर समजा, तुमचा शत्रू कोण आहे तो समजा. ज्यांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी चला घरदार सोडून महिने आम्ही इथे राहायचो, त्यांच्यावरच तुम्ही आरोप करता कसले नाही कसले. आणि तरीही एकही पैसा मी त्याचा चाही पिला नव्हतो त्या लोकसभेच्या निवडणुकीत, चाही पियाला नव्हतो. कारण सर्व अधिकार जे काय पैसे वाटपायचे त्याच्या स्वतःकडेच ठेवले होते. तुमचं तुम्ही बघा, फक्त कार्यकर्त्यांपर्यंत ते पोचवायचं काम. सुतार आपले तिकडे पुण्यातले सुतार त्यांच्याकडे सोपवलं होतं, शशिकांत सुतार. माझ्याकडे ते म्हटलं, त्याची गाडी मी वापरली नव्हती, त्यालाच बदनाम करायला सुरुवात केली. प्रत्येक संपर्क प्रमुखाला साला स्वतःच आहे तरी उभं करायचं होतं. करा, केलं. 15 वर्ष आलात तुम्ही. पण तरीही जर बाळासाहेबांच्या पुत्राला जर तुम्ही त्या ठिकाणी दगा देणार असाल तर तुमचं कधीच भलं होणार नाही. तळपट झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. ज्यांनी कोणी म्हणून शिवसेनेशी गद्दारी केले ते संपलेले आहेत. अरे शिवसैनिक तर तुम्हाला काय सांगू कसले शिव्या देतात ते सर्व त्यांचे फेसबुकचं रिप्लाय येतात ते वाचले तर असं वाटतं 1000 खेड मधला एकही माणूस काल नव्हता त्यांच्या त्या पत्रकार परिषदेला. जुन्नर मधले 3 जणच गेले होते, शिरूर मधले 2 जण गेले होते. लांडेवाडी सभा केली म्हणजे का अख्खी शिवसेना तुमच्या बरोबर आली का? त्या लांडेवाडीतला उपसरपंच सुद्धा आमच्या बरोबर आहे. आणि तुम्ही जेव्हा राष्ट्रवादीत होता तेव्हा कायम ती त्यांची लांडेवाडीची आहे ना ग्रामपंचायत, ही शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी कायम फडकलेला आहे, अगदी कालपर्यंत पण. अरे तुम्ही कोणच नव्हता तेव्हा ही शिवसेना मोठी झालेली होती, लक्षात ठेवा. तुम्हाला शिवसेनेने मोठं केलं, तुम्ही विसरलात ना. हे शिवसैनिकांचे शाप लागले, निष्ठावंत शिवसैनिकांचे शाप तुम्हाला भोवल्याशिवाय राहतात. पण शरद तू चुकलास, फार मोठी चूक केली. त्यांचं राजकीय कारकीर्द तर संपणारच आहे, पण तू का तुझी राजकीय कारकीर्द संपवतोस? तुला पुन्हा मोठ्या मनाने उद्धव साहेबांनी शिवसेनेत घेतलं, मोठ्या मनाने आम्ही विडा उचललेला होता. सचिनजी, आपण दोघांनी ठरवलं होतं की याला पुन्हा आमदार करायचं. तू चुकलास, फार मोठं चुकला. आणि ज्यांच्या बरोबर गेलायस, ज्यांच्यावर विश्वास टाकून गेलायस ना, ते भाजपच्या वळचणीला बांधले गेलेले आहेत. आणि भाजपमध्ये अगोदरच आमची एक बाई त्यांनी हिसकावून घेतले की त्यांना सोडून तुम्हाला देणार नाही, किंवा तुम्हाला दिली तर त्यांचं काय होईल? मग म्हणजे एकमेकांमध्ये पुन्हा एकदा झुंज लावून देण्याचं काम हे करतायत का? हे जी झुंज लावून देण्याचं काम भाजपचं आहे. म्हणजे त्या सुटल्या होत्या असं त्यांना वाटत होतं म्हणून त्या बीजेपीत गेल्या की ह्याला देणार शिवसेना तिकीट आणि ह्याला द्यायचं ठरतंय, तर तो भाजपच्या वळचणीला गेला. म्हणजे पुन्हा तिथे एकदा झुंज लागणार तुमची. आता कुठे जाणार तुम्ही आणखी?
आणखी कोण कोण बरोबर. कोण कुठे जाणार? हा नियतीचा शाप आहे, लक्षात ठेवा. नियतीचा शाप आहे, तुम्हाला होणार आहे. गद्दारीला तर होतोच. ज्यांना तुम्ही गुरु मानता, आनंदराव दिघे, त्यांनी त्यांच्या भाषेत अनेक वेळा सांगितलंय की गद्दारीला क्षमा नाही. आणि त्याने कृतीतनं आणलेलं होतं. त्यावेळेला गद्दारी झाली होती ठाण्यात तेव्हा. त्यांचंच वाक्य आता तुम्हाला नाही का लागू पडणार? गद्दारीला क्षमा नाही ना? गद्दारीला क्षमा नाही ना? करताच कामा नाही, लक्षात ठेवा. अरे आपल्या पक्षप्रमुखांना त्याने खुर्चीवरनं खाली उतरवण्याचा पाप केलेला आहे, निष्कर्म केलेला आहे, लक्षात ठेवा. माझ्या उद्धव साहेबांना त्यांनी खाली उतरवलेलं आहे. विश्वासघात केलाय तुम्ही. असं वाटत नाही तुम्हाला की आपल्या उद्धव साहेबांना त्यांनी विश्वासघाताने त्या ठिकाणी दगा दिला म्हणून? नियती तुम्हाला तर माफ करणार नाहीच आहे. पण हे जे पाप केलेत ना, त्या पापाची सजाही तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. 4 दिवस चांगले जातील तुमचे कदाचित. अरे आज तुमचा माईक हिसकावून घेतात समोरून, उद्या तुमची खुर्ची कधी हिसकावून घेतील तेही कळणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण सर्वांनी जो निर्धार केलेला आहे की उद्धव साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभं राहायलाच पाहिजे, राहायलाच पाहिजे. मी तुम्हाला मानाचा मुजरा करायला आलोय की या ठिकाणून कोणी दगाबाजी करून त्या ठिकाणी गेला नाही. तडफडत असेल, तडफडत, पाण्यापासून मासोळी कशी तडफडते तसा तो आढळला होता, तडफडत असेल तिकडे. अरे इकडलं कोण नाही आलं, अरे खेडचं कोण नाही आलं. इव्हन आंबेगावचं सुद्धा 2-4 त्यांचे जे चमचे जे आहेत ते सोडले तर तिकडलेही कोण नव्हते. आता आम्ही जाऊ तेव्हा तिकडलं चित्र तुम्हाला सांगता येईल. शिरूर मधलं कोण नाही आलं, त्या ठिकाणी हवेली मधलं कोण नाही आलं. अरे मग तुझ्या बरोबर राहिलं कोण? आंबे लांडेवाडीतले काही तुमचे चमचे आणि 4 चौघाशिवाय. एकाकी पडलायत तुम्ही आढळराव, एकाकी पडलायत आणि कायम एकाकीच राहाल तुम्ही. शिवसेनेची दगाबाटी फटका करणारा माणूस कधीच सुखी राहू शकत नाही. आता सांभाळा तुम्ही, शरीर प्रकृती सांभाळा, चांगलं आरोग्य सांभाळा आणि चिंतन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.